काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे हो भजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे हो भजिती यमदंड एका जनार्दनी तुकारे अंधळा एका जनार्दनी तुकारे अंधळा देखत से डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे हो भजिती यमदंड विठ्ठल काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे हो भजिती यमदंड जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता समचरण सरोजम सांद्र निलाभ दाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम
सदयधवलः संविठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्वरं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी हे पायावरी या वारकरी संतांच्या काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामी आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे हो फजिती यमदंड प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्ती परायण तुकाराम दामोदर निरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी दुःखित अंतकरणानं पितृछत्र हरपलेल्या निरगुडे परिवारातील या 2 भावंडानं 3 भगिनीनं भाऊकी निरगुडे परिवार संबंधित नातेवाईक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेवटची विनवणी संतजनी परिसावी या न्यायानं त्यांच्या चरणारविंदी हे भावपुष्प समर्पित करत असताना उपस्थितांच्या सेवेसाठी माझ्या वैष्णव वारकऱ्याला साक्षी ठेवून गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त शांती ब्रह्म श्रीमंत साधू पैठण निवासी नाथ महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला उपदेश करणारा उपदेश मृत्यूच्या संदर्भातला आणि त्यावर पर्याय सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला भजन करा अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल पण वस्तुस्थितीचा परिपाठ मांडणार आहे याच्या अगोदर या गावात हा अभंग कधी झालेला आहे या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने भान ठेवून या अभंगाची मी निवड केली या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज उपदेश करता की बाबा डोळे झाकून रात्र करू नकोस रात्र वैर्याची दिवस धोक्याचे आयुष्य खूप सुंदर आहे अरे जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला दोघातलं अंतर त्याला तुम्ही लाईक म्हणा त्याला आयुष्य म्हणा देवानं दिलेली संधी आहे त्या संधीचं सोनं करा काय करायचंय महाराज मरणावर विजय मिळवायचा आहे नश्वर संसार चगळत बसणारी माणसं मरायचंच विसरली तेव्हा टोकाची भूमिका नाथांनी हाती घेतली आणि तुम्हाला मला उपदेश केला की बाबा आता वेळ दौडू नकोस वेळ घालवू नकोस सुंदर आयुष्याला सत्पात्री सजव पुण्य संचय जीवाच्या बरोबर घे आणि एक दिवस हे जगत सोडून दे मृत्यूपूर्वी जगता जगता ते मृत्यू डोळ्यासमोर ठेवून आयुष्यातला एक एक क्षण सत्पात्री खर्च कर राजा कारण तो काळ तुमच्याकडे अतिक्रमण करतोय बघता 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 त्यानं आपली अख्खी खानदान संपवली आता तो आपल्या बरोबरीने समोर आलाय एक दिवस तो आपल्यावर सुद्धा अतिक्रमण करणार आहे म्हणून आठवण करून दिली
या संसारात गाफील असलेल्या विषयांध लोकाला, हे माणसा का डोळे झाकून रात्र करतोस राजा? अरे काळाने ग्रासिले सावधान भारे, सोडवन करारे हरिनामे. त्याच्यावरचा पर्यायही सांगितला. भगवंतानं हा मनुष्य देह भजनासाठी दिला, भोजनासाठी वापरू नका. कारण खाण्यापिण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी, विषय उपभोगण्यासाठी भगवंतानं ही चराचर सृष्टी निर्माण करताना 4 प्रकारच्या खाणी आणि 184 योनी निर्माण केल्या. विज्ञानाला आणि जीवशास्त्र तयार करणाऱ्याला किती कळल्या हा वादाचा मुद्दा आहे. म्हणून 4 प्रकारच्या खाणी, 184 योनी, भूचर, जलचर, उभयचर आणि चराचर. जारज, श्वेतज, अंडज आणि उद्वीज अशा 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या. पण त्यांना मरणावर कमांड मिळवण्याचं रहस्य माहीत नाही, कळालं नाही. ते पशुयोनीत जीवन जगतात. माणसा, तू माणूस म्हणून आलास रे राजा, आता वागताना संताचरणाची पुष्टी दे. माणूस म्हणून जन्माला आला, सतसंगती जीवनामध्ये कर, परोपकार कर आणि मरताना देव नावाची संज्ञा प्राप्त करून घे. महाराज, हे का आजच केलं पाहिजे का? वेड्या, पुढचा दिवस धोक्याचा आहे. काळ तुझ्याकडे अतिक्रमण करतोय. बघता 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 त्या काळाचे भक्ष बनले आपले पूर्वज. रथी महारथी दिग्गज आले गेले. मग काळाला घाबरलेल्या लोकांनी विचारलं, महाराज काय केलं पाहिजे? तुमच्या सोडवणुकीसाठी तुम्ही देवाचं भजन करा रे बुवा. पण काही गाफील माणसं, घमेंडी माणसं शांती ब्रह्मनाथ महाराजांना भेटले असतील असा माझा कीर्तनापुरता अंदाज आहे. महाराज, माझे सोयरे धायरे नातलं गडगंज आहे, पैसा बँक बॅलन्स पाहिजे तेवढा आहे, जमीन जुमला, लोकेशन, सत्ता, संपत्ती, वैभव पाहिजे ते असल्याच्या नंतर मला काळाची काय भीती आहे? महाराज म्हणता, बाबा हे सगळे राहाती निराळी रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. हे सगळे धोकेबाज माणसं फक्त पेटवायला स्मशानात येणार आहे. म्हणून आयुष्य सरलिया कोण बा सांगाती आणि पुढे हो फजिती यमदंड. एकदा आयुष्य संपल्याच्या नंतर तुम्हाला Z+ सुरक्षा दिली तरी आयुष्याचा एक क्षण वाढून मिळणार नाही. मेरू पर्वता इतकं यमाला सोनं देऊन यमाला फ्रॉड केलं तरी यमाची संस्था अजून भ्रष्ट नाही. म्हणून तुमचे सगळे उपाय फोल ठरतील बाबा. म्हणून तुम्ही आता बाकी शहाणे व्हा. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. मग आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगे. या बंधनातून तुम्ही, या मोहपाशातून बाजूला व्हा. आयुष्य सरल्याच्या नंतर हे सगळे नाते परावलंबी आहेत, त्यांचा तुमचा काही संबंध नाही. खरं नातं भगवंताशी आहे रे बुवा. म्हणून आता दुसऱ्याच्या संसाराला गाठी मारत आणि थिगळ मारत बसू नको. आता बाकी थोडासा क्षणभर बसून विचार कर. मग ज्यांना कळालं त्यांनी विचारलं महाराजांना, महाराज आम्हाला कळलं तुमचं बोलणं, पण आयुष्य खूप कमी राहिलं. या कमी वेळात आम्हाला तात्काळ मोक्ष मिळाला पाहिजे, अशी काही उपाययोजना तुमच्या नजरेत आहे का? महाराज म्हणता, काळजी करू नका, अवघडात तुम्हाला पाडणार नाही, सोपं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. केलं तर फायदा आहे आणि न कराल तर अधोगती. बोला 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 महाराज, काय उपाय? मग त्यांनी सांगितलं, उपाय तो सोपा नामाचा गजर आणि नकरी विचार पुढे काही. जर तुम्ही भगवत चिंतन केलं आणि भगवत चिंतन करता करता देह ठेवला तर 100% गॅरंटीनं सांगतो, धोका नाही, सद्गती जीवनामध्ये तुम्हाला मिळेल. असा प्रांजल सल्ला महाराज साधू संतांनी तुम्हाला मला या जीवाला दिला. पण सांगून सुद्धा माणसं बैरी झाली, कानानं ऐकत नाही. डोळ्यानं पाहून सुद्धा महाराज आता बदल करत नाही. मनाला रोग झाला. तेव्हा शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणता, बाबा एका जनार्दनी तुकारे आंधळा, डोळे असून आंधळेपणाचा वानला. आता उघडी डोळे जरी अध्याप न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी. अरे दगड जड आहे, त्या जडाप्रमाणे वागू नका. तुम्ही चेतन आहात.
आता तरी माणसा सावध हो, आता तरी शहाणा हो. का म्हणून महाराज म्हणतात पुढच्याचा धोका तू पाहिला, देखत असे डोळा सुख दुःख. अरे सुखाचे मनोरे रचणाऱ्या माणसाच्या पदरी कधी दुःख येऊन पडलं हेही कळालं नाही. कारण सुख आणि दुःख हे भोगण्यासाठी मानव परावलंबी आहे, तो स्वतंत्र नाही. म्हणून ज्याच्या ताब्यात ते सगळं आहे त्याचं भजन कर. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. वक्त्याचं आदी कर्तव्य समजून स्वर्गीय वैकुंठवासी तुकाराम बाबा निरगुडे यांच्या जाण्यानं त्यांचा दुःखित असणारा परिवार, आदरणीय सुनील भाऊ आणि विजयदादा, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या छायाताई सुरेश मुळे, भारतीताई अनिल हंगेकर, जयाताई विजय करमासे आदी करून 2 सुना लक्ष्मीच्या पावलानं या घरात आल्यात. त्या म्हणजे अनिताताई आणि वर्षाताई. त्याचप्रमाणे नातू पंतू संपूर्ण असणारा निरगुडे परिवार, संबंधित नातेवाईक, अप्तइष्ट हितचिंतक आणि विशेषत्वानं उपस्थित असलेले माझे सर्व वैष्णव वारकरी, या सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं गोड सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अण्णाभाऊ आव्हाड यांनी या कार्यक्रमाच्या संबंधानं गेले 2-3 महिने या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली. आणि गोड असं हे सगळ्या दापूर गावातील वारकऱ्यांना बरोबर घेऊन उपस्थित सर्व वैष्णव वारकरी या ठिकाणी प्रास्ताविकात दापूर भजनी मंडळाच्या चरणी वंदन करतो. अतिथी म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं असे या प्रभागातील गोड असे वैष्णव वारकरी, भजन सम्राट, स्वर सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज शेळके, त्यांच्यासह साथीला कायम बरोबर या प्रभागात असणारे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विजय महाराज दोडीकर, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला माझ्याबरोबर आलेले भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व माझ्या येवला तालुक्याचं भूषण आदरणीय ऋषीदादा निळखेडेकर, त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट, सर्वगुण संपन्न सर्वश्री, या प्रभागात घराघरात गावागावात ज्यांनी एक पारमार्थिक नाळ जोडला असे आदरणीय हरिभक्तीपरायण ताल सम्राट मुकुंद महाराज लाड गुरुजी, त्याचप्रमाणे नारदीय भूमिकेमध्ये आपल्या टीव्हीच्या सगळ्या चॅनलला आणि या प्रभागात नाशिक जिल्हा सोडून बाहेरही ज्यांचं गोड असं नाव आहे असे किरण महाराज विनेकरी, त्याचप्रमाणे साबळे महाराज वगैरे, सुरेश भाऊ वगैरे ही सगळी मंडळी इथली आहेतच. चेअरमन वगैरे ही सगळी मंडळी कायम कार्यक्रमाला असतात. ज्येष्ठ नागरिकही या ठिकाणी बरेच आहेत. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टम, खरं तर या ठिकाणी अगदी आपल्या सर्वांना जो सॉफ्ट आवाज हॉलमध्ये देण्याचं काम माझे वारकरी संमित्र तसे ते गोड मृदुंगाचार्य आहेत. खरं तर राम महाराज कांडेकर महाराजांना धन्यवाद देतो. गोड असं हे जे काही स्टेज सजवण्याचं काम सुद्धा जे केलं, पाठीमागचं जे डेकोरेशन आहे ते त्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं आहे. आणि हा सुंदर असा हा कीर्तनासाठी, सत्संगासाठी ग्रामस्थांनी बांधलेला हॉल अगदी देखणा आहे. निरगुडे परिवारातील 2 भावंडाच्या 3 भगिनीच्या जीवनातील बाप हरवला आहे. अर्धांगिनी गंगा भागीरथी पद्माजींच्या जीवनातलं सौभाग्य गेलं. नातवांच्या जीवनातलं खरं तर एक मायेनं हात फिरवणारं प्रेमाचं सिंहासन म्हणजे आजोबाची मांडी, तीही निघून गेली. आयुष्यभर कष्ट केली या देव माणसानं, आयुष्यभर कष्ट केली.
या पंचक्रोशीमध्ये आपलं नाव आणि आपल्या कलागुणाचा ठसा उमटवला. आपल्या मुलांना सुद्धा गोड अशा पद्धतीनं सुशिक्षित बनवलं. आदरणीय जे माझ्या नेहमी संपर्कात राहिलेत ते विजय सर आणि त्यांचे बंधू सुनील भाऊ. सुनील भाऊ खरं तर महाराष्ट्र शासनाच्या खरं तर एस.टी. खात्यामध्ये त्या ठिकाणी महामंडळामध्ये काम करतायत. आणि आमचे विजू दादा हे शिक्षक आहेत. नुसते शिक्षक नाही, बाप काय करतो असं जर विचारलं विजू दादा तर बाप गेल्यावर सुद्धा आपल्या आयुष्याचं शुभचिंतन करत असतो. म्हणून बाबांचं श्राद्ध होण्याच्या अगोदर तुम्हाला केंद्र प्रमुख होण्याची संधी मिळाली तर ही तुमच्या कर्तृत्वानं नाही, तुमच्या आई वडिलांच्या कृपेनं, तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने हे तुम्हाला मिळालं. जाता जाता माझ्या मुलाला केंद्र प्रमुख होताना मला बघायचं आहे, ही संकल्पना कदाचित तुकाराम बाबांचीच असेल. आणि ते सर्वस्व श्रेय हे आपण मोठे झालो ते आपल्याला कधीच घ्यायचं नाही. सांगितलं बाबांचे नातू सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळ्या गोष्टी अगदी परिपूर्ण आहेत. नातसुना सुद्धा चांगले आहेत सगळ्या. म्हणजे खरं तर हा परिवार म्हणजे सुशिक्षित आहे. आणि असा एक आगळा वेगळा कष्टकरी बाप आपल्याला सोडून गेलात. आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या जाण्यानं झालेली पोकळी ही माझ्या शब्द सुमनानं सर भरून निघणार नाहीये, मला माहित आहे. कारण बाप तो बापच असतो, बाप तो बापच असतो. म्हणून बाप घराचा आधार आहे तर आई घराची सावली आहे. जी सावली त्या आधारानं होती तो वटवृक्षच उमळून पडला, बाप गेला. बरं, सर्वसाधारण कुळात आमचा जन्म झाला नाही. आम्ही पांडुरंगाचे उपासक आहोत. म्हणजे शिंपी समाजामध्ये जन्म झाला या महामानवाचा. मला असं वाटतं प्रत्येक साधू संतांनी ज्या कुळात जन्माला आलो त्याचा स्वाभिमान बाळगला. स्वधर्म आचरावा गीता सांगते. स्वधर्माचं आचरण केलं, धर्माची जोपासना केली. आणि मी ज्या कुळात, ज्या धर्मात, ज्या जातीत मी जन्माला आलो त्याचा स्वाभिमान मी बाळगला. आपल्या जातीचा स्वाभिमान आपल्याला मरेपर्यंत असला पाहिजे. पण जाता जाता सांगून जातो दुसऱ्याच्या जातीचा रोगही नसला पाहिजे. काय म्हणून या संत परंपरेमध्ये, मालिकेमध्ये मी सांगून जाईन का ज्या नामदेव महाराजांचं नाव या जगामध्ये, या विश्वामध्ये अजरामर झालेलं आहे. बाकीच्या साधू संताला महाराष्ट्रातल्या इतर स्टेटमध्ये कोणी ओळखत नाही. जाता जाता सांगून जातो विजू सर, मी माझ्या गुरुजींबरोबर लखनौला गेलो होतो. साईबाबाचे समकालीन संत, खरं तर म्हणजे कल्याणगिरी महाराजांचा तो आश्रम आहे, तिथं रामानंदगिरी महाराज राहतात दशनामा आखाड्याचे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कोणती देव आहे. आम्ही पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल विठोबा रुक्माई भजन करत होतो. ते बोले हे विठ्ठल क्या आहे. म्हणजे याचा अर्थ आहे पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्रातील लोकांच्या हृदय पटलावर वास करून आहे. पण बाकीच्या लोकांना विचारलं तुम्ही तिथं काय जाणता तर त्यांनी सांगितलं खाली हम नामदेव महाराज को जानते. मला फक्त एवढं सांगायचंय, साईबाबाला ओळखतो आणि नामदेव महाराजांना ओळखतो. म्हणजे पंजाब प्रांतामध्ये ज्या महात्म्यानं आपलं नाव आणि शीख समाजाच्या हृदय पटलावर आपलं कलाकुशल्यानं, ज्ञानानं हृदयामध्ये नाव कोरलं, त्या कुळाचे आम्ही वंशज आहोत. त्याचा सार्थ स्वाभिमान आम्हाला असला पाहिजे. आणि तो स्वाभिमान जपत असताना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी, ज्यांचा मी अभंग गायला, त्यांनीच नामदेव महाराजांचं असं गोड कौतुक केलं का बरं झालं देवा शिंपियाच्या कोणी जन्म माझा झाला. शिंपियाच्या कोणी जन्म माझा झाला. परी तो गुंतला सदा सेवे. परी तो गुंतला सदा सेवे. शिंपियाच्या कोणी जन्म माझा झाला. शिंपियाच्या कोणी जन्म माझा झाला. परी तो गुंतला सदा सेवे. परी तो गुंतला सदा सेवे.
मोठा स्वजातीचा स्वधर्माचा अभिमान आहे. शिंपी याच्या कुळी जन्म माझा झाला आणि परी हेतू गुंतला सदाशिवी. माझा हेतू सदा शिवासी गुंतलेला आहे. शिवणं म्हणजे कपडे शिवणं हा एक अर्थ लावा तुमच्या मनानं. आणि ज्या जीवाचा शिवासी ऐक्य भाव आहे, रात्री शिवी दिवसा शिवी आरुणोक जीवी नाही म्हणा. ते म्हणतात माझ्या मनाचं समाधान नाही, मी रात्री शिवलं दिवसाही शिवलं. म्हणजे शिवासी जीवाचं ऐक्य भाव आहे. आणि माझ्या कुटुंबाच्या व्यवस्थापनासाठी मी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस त्या असणाऱ्या म्हणजे त्या मशीनला पायडल मारून रात्री शिवलं दिवसाही शिवलं. म्हणून सुनील भाऊचा आणि विजय भाऊचा प्रपंच मला व्यवस्थित करता आला. हाही अर्थ लागेल ना. काय अडचण काय? म्हणजे स्वतःचं जीवन धोक्यात घालून रात्रंदिवस मी कष्ट केले. हा जो काही आमचा खरं तर उंचीचा भाग आहे. अजून पुढे जाऊन सांगतो. व्यवसाय अनेक आहेत. प्रत्येक व्यवसाय करत असताना मुकुंद महाराज आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं काय प्रत्येक व्यवसायामध्ये का आमचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. आता सिस्टम गोड आहे, त्यांना वाटतं मी सगळ्यांना आवाज व्यवस्थित दिला पाहिजे. महाराजांना वाटतं मी समर्पक तालास्वरामध्ये वाजवलं पाहिजे. गायकाला सुद्धा वाटतं माझ्या तालास्वरामध्ये खरं तर गायन झालं पाहिजे. मलाही असं वाटतं अभंगाच्या पदापदाला मी न्याय दिला पाहिजे. तुम्हालाही असं वाटतं महाराजांनी अभंग सोडून बोलू नये. बरोबर आहे. आणि आपल्या कार्यक्रमाची या संपूर्ण खरं तर याचं चित्रीकरण महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी पोचलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा खरं तर आमचे मित्र भालेराव भाऊ साईनाथ भालेराव यूट्यूब चॅनल याच्या अगोदर माझ्या मुलाचं कीर्तन सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलं. एक कीर्तन अण्णा भाऊ त्यांनी अगदी गोड पद्धतीनं कळालं की महाराजांच्या मुलाचं कीर्तन आहे इथं जवळ शिन्नरमध्येच पाठीमागं चासनळवाडीला वगैरे. तिथेही सुद्धा त्यांनी अगदी सुंदर आणि समर्पक अगदी तुकडे त्यातले एकदम व्यवस्थित काढून हे खरं तुमचं नाव म्हणजे तुम्ही म्हणजे मीडिया आहेत, वार्ताहर पत्रकार आणि चॅनल म्हणून असल्या पद्धतीनं हा कार्यक्रम निरगुडे परिवारातून भावी पिढीला तुकाराम बाबाचा जीवनपट आणि आजच्या कीर्तनाचं संपूर्ण वस्तुस्थितीचा परिपाठ कायमस्वरूपी पुढे पाहायला मिळावा. गुगलला सर्च केलं आणि बस साईनाथ भालेराव यूट्यूब चॅनल पाहिलं का त्याच्यावर स्पष्टपणे आजच्या कार्यक्रमाची वस्तुस्थिती आणि त्याचा परिपाठ पाहायला मिळेल. तुमच्या हस्तकलेला वंदन. गोड पद्धतीने हे सगळं केलं. आणि खरं तर त्यांना अपेक्षा होती का महाराज तुमचं कीर्तन मला त्या ठिकाणी खरं तर शूट करायला वेळ मिळाला पाहिजे. एकदा चालता चालता रस्त्याने जाताना मला वाटतं गजानन महाराज प्रगट दिन नैताळ्याला आणि त्यांनी बोर्ड वाचला चव्हाण महाराजांचं कीर्तन आहे. ते खूप व्यस्त होते, कॅमेऱ्यामध्ये नाही तर त्यांनी मोबाईलमध्ये तो तेवढा भाग शूट केला आणि तेवढा लोकांपर्यंत पोहोचवला. आवड असते एकमेकाचा. माझा त्यांचा नाळ गेले अनेक दिवसापासून जोडलेला आहे. आज त्यांना सुद्धा मी धन्यवाद देणार आहे. ज्या कुळात मी जन्माला आलो त्या कुळाचा स्वाभिमान असला पाहिजे. त्या कुळाचा स्वाभिमान असला पाहिजे. आणि तो स्वाभिमान जपत असताना अखंड पूर्वपुरुष काय केलं आमच्या पूर्वपुरुषांनी. शिंपी समाजातल्या पहिल्या मूळ पुरुषाचं नाव सांगून जातो बरं का सर तुमच्याकडं. यदुशेठ रेळेकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. यदुशेठ रेळेकर. कापड उद्योग आणि शिंपी समाजामध्ये शिवणकाम या गोष्टीमध्ये आपले मूळ पुरुष यदुशेठ रेळेकर हे ध्यानात ठेवा. मी भाट नाही पण शास्त्र सांगून जातो जे शास्त्रामध्ये आपल्या पूर्वपुरुषांना जागा मिळालेली आहे. आयुष्याच्या वाटेवर चांगलं काम केलं का इतिहास या लोकांची नोंद ठेवतो का 750 वर्षापासून माझ्या कुळाची नोंद संत वाङ्मयामध्ये आहे. याचा अर्थ त्याच्याही अगोदर 750 वर्ष तर नामदेवरायांचाच इतिहास आहे. त्याच्याही अगोदर 5 पिढ्या यदुशेठ रेळेकर त्यांचा असणारा मुलगा हरिशेठ. हरिशेठचं लग्न झालं. त्यांना 2 मुलं झाली, गोविंद शेठ आणि रघु शेठ. रघु शेठनं विवाह केला नाही. महाराज गोविंद शेठनं विवाह केला. विवाह केला त्यांच्या पत्नीचं नाव आहे गंगूबाई. गंगूबाईच्या नंतर महाराज त्यांना नारायण नावाचा मुलगा झाला. नारायण आणि जिव्हाजी. महाराज जिव्हाजीचा संसार झाला नाही, नारायणाचा संसार झाला आणि त्यांना दामाशेट्टी नावाचा मुलगा झाला. बस मला इथपर्यंतच आणून सोडायचं होतं. काय म्हणजे दामाशेट्टीचा नामा इथपर्यंत तुम्हाला पुढचा इतिहास माहित आहे. म्हणजे आमच्या पूर्वपुरुषांनी
पण सगळ्यांनी पंढरीची वारी केलेली आहे. म्हणून आपल्या रक्तात जे DNA आहेत पांडुरंगाच्या संबंधानं, कथा कीर्तनाच्या संबंधानं, म्हणून बाकीच्या समाजातले अनेक कीर्तनं होत असताना माणसं कुठेही बसली तर माझं ऑब्जेक्शन नाही. पण आपल्या रक्तात गेल्या 5-25 पिढ्या आमच्या पूर्वपुरुषांनी कथा कीर्तनं केली, कथा कीर्तनं ऐकली, पांडुरंगाचे उपासक झाले आणि त्यांची वारी सुद्धा यदू शेठ पासून पंढरपूरची वारी आहे हे ध्यानात ठेवा. नामदेवरायपर्यंत ती वारी चालू ठेवली. आजही सुद्धा तुकाराम बाबांनी सुद्धा वारी केली. तुकाराम बाबांनी सुद्धा उद्योगधंदा व्यवसाय केला. पण व्यवसाय करत असताना मी तुम्हाला बोलून गेलो, कोणत्याही धंद्यातून आपल्याला पैसाच मिळवायचा आहे, पण धंदा असा करा की जेणेकरून लोकांची आबरू झाकली पाहिजे. विठ्ठल म्हणून तुम्हाला मला वस्त्र, त्या वस्त्राला कापडाला आकार आहे. साधू संतांनी आपल्या जीवनातलं रहस्य सांगितलं. 4-5 दिवसापूर्वी नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली. त्या पुण्यतिथीत मी बरीच कीर्तनं केली, म्हणून तर ही वंशावळ मला माहीत झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सावता महाराजांची पुण्यतिथी झाली. त्यांचंही वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. सावता बाबांचं सुद्धा समकालीन संत आहे. ते म्हणतात, बरं झालं माळ्याच्या वंशामध्ये माझा जन्म झाला, वंश उद्धरीला माळी याचा. मी माझ्या जीवनामध्ये अजून कुणाच्या कुळामध्ये, महाराज म्हणतात कुलालाच्या कुळी जन्मले शरीर, काय कुलालाच्या कुळी जन्मले शरीर. महाराज म्हणतात तो असणारा कुलाल कुळामध्ये असणारा गोरोबा काका विठ्ठल भक्त झाला आणि अखंड भगवंताचं चिंतन, त्याच्याही कलागुणाचं वर्णन केलं. माऊली ज्ञानोबरायांना अण्णा महाराज फार गोड टिप्पणी केलं. कुंभाराच्या बुद्धीचं कौशल्य मांडत असताना महाराज म्हणता, एरवी तरी भूमियातोनी स्वयंभ, काय गाडगियाचे निघती कोंब, ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. म्हणजे कुंभारानं माती पाणी चिखल एकत्र केला आणि त्याच्या बुद्धी कौशल्यानं त्याला आकार दिला, त्याची मडकी बनवली. ध्यानात ठेवा. तसं भगवान परमात्मा सुद्धा त्याच पद्धतीने आहे. नवे नवे नरहरी महाराज सुद्धा म्हणतात, देवा तुझा मी सोनार, काय आणि सदा नामाचा व्यवहार. सगळ्या संतांच्या संबंधानं प्रमाण माझ्याकडे आहे. मला फक्त नामदेवरायांचा जीवनपट मांडायचा आहे. व्यवहार करत असताना मी सदा शिवी अखंड मी शिवणकाम केलं. मग हे शिवणकाम करत असताना अजून मला तू पुढे जाऊन थोडंसं बोलायचंय बरं का मुकुंद महाराज, अजून बोलायचंय. हा वंश लुंग्या सुंग्याचा नाहीये. मग आम्ही सहस्र अर्जुनाच्या वंशातली आहोत. सहस्र अर्जुनाच्या, शिंपी समाज हा सहस्र अर्जुनाच्या वंशातील आहे का, ज्या सहस्र अर्जुनाचा दरारा या संपूर्ण विश्वाला होता. म्हणजे आमचं शौर्य, आमचं खरं तर हे असणारं मौलिक असणारं कार्य, महाराज परमार्थिक उंची ही सहस्र अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला कळते. पण तरी सुद्धा थोडासा अवमान झाला क्षत्रियांचा. मला श्राद्धाची कीर्तन माझी तुम्ही बरीच ऐकली, मला थोडं वेगळं द्यायचंय. महाराज या जगतामध्ये एका महात्म्याचा अवमान झाला आणि आपल्या बापाचा अवमान झाला म्हणून बदला घेण्यासाठी त्यांचा बलदंड असणारा मुलगा त्याने 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रार्थना केली. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याचं नाव आहे परशुराम आणि बापाचं नाव आहे जमताग्नी. जमताग्नी नावाच्या ऋषीचा मुलगा परशुरामानं 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करायची म्हणून हातात परशुधनुष्य घेतला आणि पृथ्वी निक्षत्रिय करायला निघाला ऋषी महाराज. मग सहस्र अर्जुनाची पोरं टार्गेट केली, त्यातली 95 पोरं मारली, त्यातली 95 पोरं मारली. शर्मन 5 पोरं लपली. त्यातली सहस्र अर्जुन महाराज, त्या सहस्र अर्जुनाची 5 पोरं लपली आणि नजर गेली त्या ठिकाणी परशुरामाची. लपलेल्या पोरांना विचारलं, अरे तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात, क्षत्रिय का? त्यांनी सांगितलं, नाही आम्ही छिपी आहोत. छिपी, छिपी म्हणजे लपणं. छिपी नावाचाच अपभ्रंशानं पुढे शिंपी झाला. विठ्ठल म्हणजे याचा अर्थ आहे त्यातल्याच तो वंशवळ, त्या 5 पोरातला दोघाचा वंशवळ पुढे आला, बाकीच्याचा तिघाचा नाही. मग त्या वंशातले आम्ही आहोत. म्हणून आमच्या जीवनामध्ये काय केलं महाराज, आम्ही त्याच असणाऱ्या वस्तूचे, महाराज काय कोणता धनुष्य तिथं वापरला, त्या धनुष्यापासून
कपडे कापायची कैची तयार केली आणि मोजण्यासाठी ते लोखंडी टेप तयार केला. प्लास्टिक टेप नंतर बाजारात आला. लोखंडी टेप, ती 1 मीटरची जी पट्टी, ती पट्टी ती धनुष्यापासून तयार केली आणि धनुष्य बाणापासून सुई तयार केली. ध्यानात असू दे, आपल्या मूळ पुरुषाचा मूळ हेतू काय होता. मग ती सुई घेऊन महाराज तुटलेले मन जोडण्याचं काम केलं या लोकांनी. कपडा केला हा भाग सोडा, 2 कपड्याचे तुकडे एकत्र करणं हा भाग निश्चितच आहे त्यांच्यासाठी. पण तुटलेली दुरावलेली मन, पांडुरंगापासून बाजूला गेलेली मन, यांच्या विचाराच्या पृष्ठीनं ही टाचली, ही शिवली आणि त्यातून महाराज ते पांडुरंगाचे उपासक बनले. बरं हेही सोडा, आपल्याकडं घरात 10-5 माणसं असतात, पण 10-5 माणसातली 4 माणसं माळकरी असतात विजू सर, आणि त्यातली 2 माणसं बिना माळकरी असतात. एखादा माझ्यासारखा हबप आलाच आणि त्यांनी विचारलं का हो घर सात्विक आहे, 10-5 माणसामध्ये तुमचे 8 लोकांनी माळी घातलेल्या आहे आणि या दोघाच्या गळ्यात माळ का नाही. ते म्हणता महाराज तो रविवारच्या पाहुण्याला सोडलेला आहे. म्हणजे तो काळ्या भाजीचा समजून चला घरातला, का आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करायला घरातून असावा लागतो वो एखादा. तसं नामदेवरायाच्या घरातलं करा बरं तुम्ही विचार. नामदेवरायाच्या घरात माणसं किती असं जर विचारलं प्रकाश महाराज, तर त्याचं उत्तर आहे नामदेवाचे घरी आणि 14 जण स्वरे हरी. मग 14 लोक कोण, ऐकू ना थोडं. राजाई कोणाई दोघी सासू सुना, राजाई कोणाई दोघी सासू सुना, जमाना मजाना बापले, जमाना मजाना बापले, जमाना मजाना बापले, जमाना मजाना बापले. नारा बिटा कोका मामा है तोने पुत्र जन्मले पवित्र देवासे. लढाई गोडाई साई सकराई, लढाई गोडाई साई सकराई, जोगी सुना पाई रामयाला. ओ एकाच सालीत सगळेच उरकून टाकले. 14 लोकांची नावं सांगितली. तुमच्या किती ध्यानात आली मला माहित नाही. नामदेवरायाचा परिवार काय आपली रेशनला नावं आहे तशी वागत नाही. ही हृदय भगवंताच्या हृदय पटलावर नावं कोरलेली 14 लोकांची. आणि एकनिष्ठा देवाबद्दलची किती होती असं जर विचारलं तर त्यांनी सांगून टाकलं, ज्या देवाचा कमरेवर हात नाही अशा देवाला मी मी तयाचे नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन, मी दुसऱ्या देवाला देवच म्हणणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. म्हणजे याचा अर्थ आहे का ज्यांना शब्द दिला त्याच्याशी एकनिष्ठ राहिले आमचे पूर्वपुरुष. या बोटाचा त्या बोटावर नाही उडवला म्हणून तर इतिहास त्यांचं नाव घेतो. संत वाङ्मयामध्ये त्या कुळाला जागा मिळाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही बोलतो तसे वागतो. शिंपी समाजाच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो.
आम्ही बोलतो तसे वागतो. पांडुरंगाचे उपासक आहे. ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाला आम्ही देव म्हणणार नाही. आम्ही त्याच देवाला मानतो. अजून आमची कुलस्वामिनी कन्हेरसर मध्ये यमाई माता नावाची देवी आहे. ही शिंपी समाजाची कुलदेवी आहे. ध्यानात ठेवा. आपण तुम्ही तिथं जात असाल नसाल मला माहित नाही, पण महत्वाचा मुद्दा आहे का जीवनामध्ये आम्हाला हे तत्व माहीत असलं पाहिजे. ज्या कुळात मी जन्माला आलो आणि मी माझ्या व्यवसायाशी कटिबद्ध असलो पाहिजे. विजू सर तुम्ही बोलून गेलात का माझ्या बापांनी कष्ट केले खूप. परिसरामध्ये माझ्या बापांनी या जवळपासच्या सगळ्या लोकांची कपडे शिवली. मी अगोदरच बोललो इज्जत चव्हाट्यावर आणणाऱ्याची संख्या चौकात आहे, पण इज्जत झाकायला शिंपीच लागतो. हे ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी एवढंच अजून नाही, महाराज दगड धोंडे सुद्धा नामदेवरायांनी तिथे रानात पाहिली आणि कपड्याचा व्यवसाय करायला गेल्यानंतर उघडी नागडी दगड पाहिली, कपडे अंगावर टाकून दिली त्यांची बेइज्जती होऊ नये म्हणून. ध्यानात ठेवा. जो दुसऱ्याच्या इज्जतीचा विचार करतो त्याची इज्जत देव राखतो. हा इतिहास आहे या समाजाचा. मला अजूनही पुढे बोलायचं आहे. महाराज फक्त आणि फक्त नदी पात्रात आंघोळ करत असताना महाराज त्या कमरेची लंगटी त्या साधू महात्म्याची निघून गेली. आवाज दिला, या आवाजाकडे कुणीतरी लक्ष द्या. पाण्याच्या प्रवाहानं मी विवस्त्र झालो. माझी कमरेभूती लंगटी निघून गेली. मला लज्जा रक्षणासाठी थोडासा कपडा थोडीशी चिंदी कुणीतरी द्या. नदी किनारीला एका महिलेनं तो आवाज ऐकला. बाकीच्या महिला त्या ठिकाणी नदी पात्रात मैत्रिणी स्नान करतात. कपडे सांभाळण्याचं काम एक व्यक्ती ती महिला त्या ठिकाणी करते आणि सहज अलगदपणे तिच्या कानावर हा ध्वनी पटल पडला आणि तेवढा ऐकलं. कुणीतरी एक म्हातारा माणूस नदी पात्रातून आवाज देतो, मला कुणीतरी कपडा द्या. तिनं बारकाईनं ऐकलं आणि आपण त्याला मदत केली पाहिजे, कपडा दिला पाहिजे लज्जा रक्षणासाठी हे मनाला वाटलं आणि तिनं अंगावरचा भरदरी शालू फाडला आणि नदी पात्रामध्ये टाकला. टाकल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या जवळून तो कपडा गेला. पकडतही नाही आणि ओरडणं बंदही करत नाही. पकडतही नाही आणि ओरडणं बंदही करत नाही. मला कुणीतरी मदतीचा हात द्या. माझ्या आवाजाकडे कुणीतरी लक्ष द्या. माझा कपडा लज्जा रक्षणासाठी कुणी कपडा द्या. पाण्याच्या प्रवाहानं माझी लंगटी वाहून गेली. पुन्हा पुन्हा विवळतो. पुन्हा दुसऱ्यांदा अंगावरचा कपडा फाडला त्या तरुणीनं. पाण्यामध्ये टाकला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. एकदा दोनदा तीनदा चारदा झालं. किती वेळेस शेवटी नाविलाज झाला. तिनं चिडून सांगितलं, बाबा वय झाली सोय नाही आली. या वयामध्ये एका तरुणीची चेष्टा करताय का? शोभताय का? मी तुमच्या नातीसारखी मुलीसारखी आहे. कपडा 4 वेळेस सोडला, पकडतही नाही आणि ओरडणं बंदही करत नाही. त्यावेळेस त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, पोरी तू कपडा सोडला असेल ग, माझ्या जवळून तो गेला असेल ग, पण पाहण्यासाठी भगवंतानं मला दृष्टी दिली नाही. मी जन्म अंध आहे. असं ऐकल्याबरोबर पश्चाताप झाला बोलण्याचा का खरंच मी अवमान केला त्या म्हाताऱ्याग्रस्ताचा. त्याला डोळे असते तर त्यानं कपडा पाहिला असता. आता तर नक्कीच हा शारीरिक व्यंग याला देवानं दिलेला आहे, याला मी मदत केली पाहिजे. आता पुन्हा कपडा अंगावरचा फाडला, नदी पात्रामध्ये टाकला. पाण्याच्या प्रवाहात जसा कपडा वाहत जातो, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, आणि बस कपडा पकडला. लज्जा रक्षणासाठी त्याचा वापर केला आणि म्हातारा सदग्रस्त तो साधू महात्मा नदी किनारीला त्याचा कमंडलू घेण्यासाठी बाहेर आला. पण याचं पुण्य घडलं. मी सांगून गेलो, बेइज्जती करणारे चौकात आहे, पण इज्जत झाकणारे थोडे आहे. देवाच्या दरबारात खातं खोललं गेलं. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदी होती. जगाचा बाप तिच्यासाठी वस्त्र झाला. वस्त्र पुरवले नाही, वस्त्र झाला देव, साडी झाला देव, पातळ झाला देव. म्हणजे प्रत्यक्ष देव वस्त्र होतो. कारण कार्य चांगलं आहे हो. आयुष्यभर या माणसानं शिक्षणाची ओळख केली नाही, पण आपली भावी पिढी सुशिक्षित व्हावी याच्यासाठी महाराज बापानं केलेले प्रयत्न आहे. विजू दादा आता केंद्र प्रमुख झालेत. सुनील भाऊ एसटी डेपोमध्ये म्हणजे खरं तर कंडक्टरचं काम करताय. आणि या दोघही लोकांना ग्रंथ भांडवलामध्ये संत वाङ्मयामध्ये जागा दिली. शिक्षकाचं वर्णन करताना अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. आपल्या शाळेचे डायरेक्टर इथं बसलेले आहेत, मला माहित आहे. आणि त्याच्या अगोदर शिक्षणाच्या संबंधाने मी कधीतरी इथं बोलून गेलेलो आहे. मला तोही विषय सगळंच बसायचं नाही. आता मला सांगायचंय, कंडक्टर एसटीतला महामंडळातला कंडक्टरचं जीवन इतकं स्वज्वळ असतं. काय दिवसभर पैसे कमवतो,
संध्याकाळी तो डेपोत जमा करून देतो. काय करतो? जमा करून देतो. त्याचं कारण काय? हे माझं नाहीये. जीवन जगताना माणसाचं जीवन असंच असलं पाहिजे. देवानं मला ड्युटीवर पाठवलं तोपर्यंत मी प्रामाणिकपणा करायचा आणि हाक मारली का एक दिवस हे डेपोत जमा करायचंय. डेपोत जमा केल्यानंतर ही गाडी तिथं पार्किंगला लागणार आहे. स्मशान म्हणतात त्याला. काय काय? ही गाडी तिथं लागणार आहे. म्हणून जीवन माणसाचं असंच असलं पाहिजे. तिथं महाराज कुठल्याही प्रकारचा भेद नसावा. अनेकांचे जीवन, अनेकांचे खरं तर प्रपंच मास्तरमुळे सुईला लागतात. त्या घरातला अनपढ घरातला माणूस कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील होतो. महाराज महिन्याकाठी पगार कमवतो. आई वडिलांना त्याचा आनंद वाटतो. महाराज त्याचा श्रेयवाद मास्तरला दिला जातो. म्हणून जीवन जगत असताना नेहमी गाडीत बसून या गावचा प्रवासी त्या गावाला नेऊन सोडायचा आहे. कारण तो रस्ता चुकलेला आहे. त्याला त्याच्या मूळच्या गावची ओळख करून देण्यासाठी ड्रायव्हर कंडक्टर लागतो. आणि मला असं वाटतं एका कंडक्टरच्या रिटायरमेंटला मी कधीतरी कीर्तन केलं होतं. तेव्हा महामंडळ मी सांगितलं होतं. एसटी ड्रायव्हर आणि एसटी कंडक्टर याच गावात केलं ते. म्हणून आता मला पुन्हा तोही विषय सगळंच बसायचा नाही. पण जाता जाता वस्तुस्थितीचा परिपाठ मांडून जायचा आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. किती प्रतिकूल परिस्थिती तुकाराम बाबांनी या लेकरांचा संसार सजवला. आज तुम्ही फार मोठ्या उंचीवर गेलात, पण तरीही सुद्धा मुळाकडे पाहण्याची भावना विजूसर तुमची आहे. हे सगळं आमच्या बापांनी केलं. फार प्रामाणिकपणानं कष्ट केले आणि कपडे शिवूनच आमच्या जीवनाला दिशा दिली. खरं सांगू, मी 17 वर्ष टेलर काम केलं. 17. तुम्ही जे तुकाराम बाबांचा जीवनपट सांगितला, मी सांगायचो धुळ्याला कापड घेतलं तर या भावात, शिन्नरला घेतलं तर या भावात, नगरला कोहिनूरमध्ये घेतलं तर या भावात, आमच्या येवल्यात घेतलं तर या भावात. रेमंड, दिग्जम, विमल सगळ्या कंपन्या माझ्या तोंडपाठ होत्या. कपडा पाहिल्याबरोबर मी सांगायचो हा कपडा याच भावाचा. गिराईक पुन्हा म्हणायचं नाही मी 5 वाढवा दिली, तोच भाव सांगायचं. सगळे बाजार मी पालते घातले. पार मुंबई मार्केट पाहिलं, सुरत मार्केट पाहिलं, अहमदाबाद मार्केट पाहिलं. मी तसा तर कपड्याचाच व्यवसाय करायला पाहिजे होता. पण माझ्या येवल्यातली सगळे माझे शिंपी समाजाचे मित्र आहे, मला भाऊ म्हणूनच मानतात आजही सुद्धा. तुम्ही नातलग असाल तर कदाचित तुम्ही आमच्या येवल्यातील आबडे वगैरे त्यांचा संबंध जर तुम्ही तपासला तर तुमच्या असं लक्षात येईल का मी इतका जवळ आहे. 17 वर्ष. पण बस्त्याला गेल्यावर मोबदल्यात कमिशन म्हणून मी दुकानदाराचा चहा नाही पिलो. काय 25 खेडे माझ्याकडे जोडलेले होते. 10 कारागीर काम करत होते. कोट सफारीचा मी मास्टर होतो. कीर्तन बंद पडली तरी अजून मी तेच करील. अडचणच नाही. मी मास्टर होतो. 10 कारागीर मी फक्त कटिंग करून द्यायची. आणि अजून सांगतो, जे तुकाराम बाबांनी केलं, कोण्या माणसाचं माप नाही घेतलं. मला माहिती आहे ज्याचं शोल्डर 17 आहे त्याची बाई 23 आहे. मला माहित होतं. काय ज्याची छाती 34 आहे महाराज त्याचं शोल्डर 16.5 बसतं हे मला माहित होतं. आणि म्हणून एखादा जर नवीन आला तर लोक म्हणायचे टेलर कापही दाखवत नाही. मग एक जण माझ्याकडे गपचीप आला बसला. तो म्हणलं टेलरचं काय, कपडा तर एकदम टेरिफिक असतो, एकदम जिथली तिथं बसतो. हा माणूस करतो काय. माझ्याकडे एक ग्राहक आला, तो समोर दिसला. मी तिची नजर ओळखली. मला माहिती माझी हीत जी आहे ती 6 इंच म्हणजे 6 इंच आणि वर 3 सूत होती. सुतातलं माप घेणारी आम्ही सुतातच वागतो. हा अजिबात नाही. इंच कळतो नाही, सूत कळायला पाहिजे म्हणजे जगणं सुलभ होतं. मग मला माहिती आहे मी हितीनं माप घ्यायचो. तो समोरचा माणूस दुसरीकडे गेल्यावर अण्णा भाऊ म्हणला. तो म्हणे अहो ते टेलर फार नामांकित पण ते टेप वापरत नाही, तो हितडी माप घेतो म्हणे. गावठी आहे का काय? गावठी नाही पठ्ठे. मला माहिती माझी हित किती इंचाची आहे. काय म्हणजे याचा अर्थ आहे हे बिनडोक्याचं काम नाही, हे डोक्याचाच भाग लागतो याला. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे सगळं करताना त्याही क्षेत्रात मी माझ्या येवला तालुक्यातलं नाव उज्ज्वलच ठेवलं. आणि कीर्तन क्षेत्रात तुम्ही मला माझ्या वाक्चातुर्यानं, माझ्या अभ्यासानं तुम्ही मला इथेही जागा दिली. याचा मला स्वार्थचा अभिमान आहे का तुम्ही जोडलात. आणि आज एक माझा व्यावसायिक असणारा ज्येष्ठ पुरुष आज या परिवाराला सोडून गेला. ते म्हणजे निरगुडे टेलर. बरोबर आहे. निरगुडे टेलर गेले आणि त्यांच्या असणाऱ्या श्राद्धाला 17 वर्ष अनुभव संपन्न टेलरच कीर्तनाला हे ध्यानात ठेवा. विठ्ठल याचा अर्थ असा आहे, नवीन माणसाचं माप, नवी नवरी कोणती असू द्या, तिला ब्लाऊज अगोदर नसायचा, पण मी कधीच माप घेतलं नाही. आणि मी शिवलेला ब्लाऊज
कधीच चुकीच्या पद्धतीने गेला नाही तो, अजिबात नाही. जिथली तिथं पुन्हा टिप सुद्धा नाही मारायची आणि ऊस व्हायची सुद्धा नाही, एवढी गॅरंटी होती बरं का मुकुंद महाराज. म्हणजे याचा अर्थ आहे त्या टायमाला तर बरं, आमच्या टायमाला ते मन मंदिर, मटका, सरडा, अमुक धमुक, तेव्हा गोल गळे नव्हते काय, एवढे गळे आणि सगळ्या पाठीवरच्या डिझाईन, तेव्हा ते दिल बाहेर आलो होतो. आणि नवरे म्हणायचे आमच्या पाठीवरती चित्र काढा महाराज. इतकं सुंदर काढायचो का महाराज ते दिल पाठीवर असायचं पण हृदयात जागा करायचो. कलागुण असेच असले पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी, पण आम्ही लई कम नशिबी हो काय महाराज. 3 रुपयात 2 अंडरपॅन्ट शिवायच्या आणि 50 रुपयात अख्खा नवरदेव साजरा करायचा पॅन्ट शर्ट. याचा अर्थ असा आहे, आता सुगीचे दिवस आले. आताच्या लोकांना माझ्या तुकाराम बाबांना प्रतिकूल परिस्थितीत तुमचा संसार सदन केला. या महामानवाचा जीवनपट मला तुमच्या समोर मांडायचा आहे. अरे जिवंतपणे माणसाच्या जीवनामध्ये करा असं काम का जेणेकरून चंद्र सूर्य असेपर्यंत ते टिकून राहील. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. या जगतामध्ये असं जीवन जगा, इतकं सुंदर जीवन जगा का तुमच्या जगण्याचा सुगंध गेल्यानंतर सुद्धा या जगाच्या उत्तमाची मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज तुकाराम बाबांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही सुद्धा मनसोक्त आनंद लुटा. सिस्टम फार गोड आहे. माणसं सगळे ऐकणारे आहेत, पांडुरंगाचे उपासक आहे. आमच्या अनेक पिढ्या पांडुरंगाच्या वारी करणारे आहेत. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन, ते DNA ते गुणसूत्र आमच्या रक्तात आहे. म्हणून टाचणी पडली तरी आवाज येईल इतके शांत तुम्ही बसलात. काय याचा अर्थ काय, महाराज हे संस्कार रक्तात असावे लागतात. नाही तर सांगावं लागतं बऱ्याच लोकांना शांत राहा शांत राहा. कधी काटा बाराकडे गेला अजून तुम्हाला कळलंही नाही. काय याचा अर्थ असा आहे, जीवनाचं रहस्य माणसाला कळावं. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय. जन्म आणि मरण या दोघातलं अंतर्निहितीनं मोफत फुकट चोखट वापरायला दिलं. वाया घालू नका. रात्र वैर्याची दिवस धोक्याचे, आणि हाच इशारा अभंगाच्या पहिल्या चरणात. काळाने ग्रासेले सावधान व्हा रे, 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 काळाने ग्रासेले
अभंग जन्माला आला. प्रकाश महाराज गोड चाला पण गायले. महाराज म्हणता काळाने ग्रासिले सावधान भारे. जसं सरकार मायबाप रस्त्याच्या कडेला बोर्ड लावतं, पुढे धोक्याचे वळण आहे, पुढे गाव आहे, शाळा आहे, अरुंद पूल आहे, सावकाश. बोर्ड लावला कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी, चालकासाठी. पण ज्यानं वाचला त्याचा प्रवास व्यवस्थित असतो, त्याच्या पुढे बोर्ड असतो वेग बेताचा तर प्रवास सुखाचा. पण मागचा बोर्ड वाचून जो शहाणपण शिकला तोच पुढचा बोर्ड वाचायला जिवंत राहतो. जो बोर्ड वाचून सायरा वायरा सुटला तो राम बोलो भाई. म्हणजे याचा अर्थच असा आहे, सांगणाऱ्याचं काय नाही बिघडलं. PWच्या खात्यात पैसा जादा झाला म्हणून रस्त्याच्या कडेला पाट्या नाही, मग तुमची माझी तळमळ आहे म्हणून. काय शासनाला सरकारला तुमची माझी काळजी आहे म्हणून हे सगळं केलं. तसं साधू संताला तुमची माझी काळजी आहे. अरे हा जन्माला येताना माणूस म्हणून आला, यानं देव म्हणून जावं. काय या हा देव झाला पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नराचा नारायण होता येतं. व्यवसाय कोणताही असू द्या, त्यातला प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, मोठं होण्यासाठी महाराज परिस्थितीच अनुकूल पाहिजे असं नाही, त्याला मनस्थिती चांगली लागते. माझे शब्द जरा मौलिक असतील, मी जपून वापरेल. ऐकणारे तुम्ही सगळे जाणकार आहात. परिस्थितीवर माणसाचं मोठेपण अवलंबून नाही, मग ते मनस्थितीवर आहे. मनस्थितीवर. मन चंगा तो काठोट में गंगा. मन चांगलं पाहिजे माणसाचं. म्हणून तुकाराम भाऊने खरं तर जीवनामध्ये आयुष्याच्या वाटेवर निर्मळ मनाला त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य राखलं आणि सेवा केली या पंचकृषीची. तुमच्या माझ्या खऱ्या अर्थाने सेवेमध्ये हा माणूस स्वतःचं जीवन समर्पण केलं. त्या काळात कुठं मोटरी होत्या मशीनला, आता इतक्या इम्पोर्टेड आल्या मशिनरी. आता म्हणजे सुईच्या ठिकाणी लाईट आहे, तेव्हा दिसत नव्हतं. जर खरं तर नवरा नवरीचे कपडे जर त्या ठिकाणी आपल्याला काढून द्यायचे असले तर रात्र रात्र लाईट गेली तरी महाराज म्हणजे बत्ती लावून त्या ठिकाणी मेणबत्ती लावून सुद्धा ते काम पुरं करावं लागायचं. जबाबदाऱ्या असायच्या आणि जबाबदार व्यक्ती या जबाबदाऱ्या निभवायचीच. नक्कीच अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या. आणि खरं सांगू, परिस्थिती कुछ काही शिकवून जाते बरं बिजू सर. जोपर्यंत माणसाची परिस्थिती नादुरुस्त असते ना, तोपर्यंत माणूस गाडाभर काम करतं. मी गाढवा इतका बोजा वडला. शेजारच्या 10 खेड्याची कामं मी करायचो. कोणतेही लग्न असू द्या, काम माझ्याकडेच असायचं मुलामुलीचं. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त 2-2.5 तास 3 तास पठ्ठ झोपायचा फक्त. पण देवानं माझं सर्क्युलर सगळं बदलून टाकलं. माझ्या कामाची पावती मला याच ट्रॅकवर आणून आता इतक्या दिवस मी कपड्याला कपडा जोडला, जे तुकाराम बाबांनी केलं. आता दुरावलेली मन मला संत विचाराच्या या ठिकाणी पुष्टी देऊन ती शिवायचं काम मला करायचंय या नारदी व्यासपीठावर. खाणाऱ्या पिणाऱ्याची संख्या वाढली. आई बापाची सेवा न करणारे नराधम या जगाच्या बाजारात आले. म्हणून मी कसं जगावं, कसं वागावं आणि कसं मरावं याची आचारसंहिता सांगण्यासाठी कथा कीर्तन असतं. आणि आता बस तिकडचं पॅन्डल मारणं सोडलं, आता इकडचा बोलपट मी चालू केला. बाकी काहीच नाही. बदल माझ्या जीवनामध्ये हा जो झाला त्याचं कारण आहे, सच्चाई माणसाच्या जीवनातली उंची वाढवत असते. म्हणून इमानी असावी, बेईमानी नसावी. जीवनामध्ये परिस्थिती माणसाची खालावलेली असली तरी पाहिजे असेल तरी चालतं, प्रामाणिकपणा असला पाहिजे. परिस्थितीनं इंद्र आहे, परिस्थितीनं इंद्र आहे, मनस्थितीनं झोपडीत राहणारा साधू आहे. मुकुंद महाराज सांगून जाईल, इंद्र परिस्थितीनं श्रीमंत आहे म्हणजे देवांचा राजा आहे. पण झोपडपट्टीतली गौतमाची अहिल्या आपल्या स्वर्गांगणांपेक्षा त्याला गोड वाटायला लागली. ही मोठ्या माणसाची विखुरलेली मन आहे. काय काय म्हणून श्रीमंती आणि परिस्थिती महाराज जीवनामध्ये माणसाला विकृतीकडे नेईल. पण माणसाची मनस्थिती आणि संत विचाराची पुष्टी शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला साधू जीवन जगायला शिकवते. आणि याच पद्धतीनं जीवन जगलं का मरण सुलभ होतं. आम्ही गाफील आहे मरणाच्या संबंधानं. साधू संतांनी आठवण करून दिली, राजा अरे मृत्यू हा मानवी जीवनातला जीवलग सखा आहे. मृत्यू हा मानवी जीवनातला जीवलग सखा आहे. तो आमचा खरा मित्र आहे. जन्माला येण्याच्या अगोदर त्यांची आमची मैत्री आहे. कुणाची? मृत्यूची. नंतर जोडले काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई मित्र परिवार, हे नाते नंतर आहे. जन्माला आलो तेव्हा नव्हती, जन्माला येण्याच्या अगोदर ही नाते नव्हती. ममय वंशो जीव लोके जीव भूता सनातना हे नातं आहे, गीता सांगते.
आणि ते नातं देवाशी जोडलेलं होतं आणि मृत्यूचा आणि माझा संबंध होता. वा वा रे पाटील, आताच उल्लेख केला मी आपल्या सगळ्या येवलेकरांचा. महत्वाचा मुद्दा आहे, जीवनामध्ये माणसं माणसाला जोडायची आहेत. काय मी आता जे कीर्तनामध्ये बोललो, आमचे सोमनाथ शेठ हाबडे आणि रामू शेठ हाबडे वारे भाऊ आमचे त्यांच्याकडे असतात. एरवी माझा आणि एक भावासारखा संबंध आहे त्यांचा, जिथली तिथं. चला, महत्वाचा मुद्दा आहे, माणसाच्या जीवनामध्ये मनस्थिती चुकीची नसली पाहिजे. इंद्र आहे, राजवैभव, देवाचा राजा आहे, पण अहिल्याच्या संबंधानं पाप वासना मनामध्ये आली. म्हणजे सगळीच मोठी माणसं चांगली असतात असं नाही. नावं ठेवायचा आपल्याला अधिकार नसला तरी शास्त्रानं त्या ठिकाणी त्यांच्या संबंधानं टिपणं केलीत. मग परिणामी वागणं बिघडलं. मोठा असून नियतीनं सोडलं नाही. इंद्र पडे भद, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा. कर्माची फळं आहे, आपल्या कर्माची फळं त्या ठिकाणी अशाच पद्धती. महाराज सगळं वैभव कौरवांकडे आहे आणि भगवान परमात्मा शिष्टाई करायला जातात. शिष्टाई तर करत असताना इफेक्ट झालाच नाही. मोठ्या लोकांचं सांगतो, मनस्थिती चुकीची असेल तर काय, देवानं त्यांचं राहणं पसंत केलं नाही, विदुराच्या कन्या पसंत केल्या. काय मनस्थिती जर विखुरलेली आहे, परिस्थितीनं नादुरुस्त आहे, पण मनस्थिती चांगली आहे. आमच्या जीवनामध्ये असू द्या, गरिबी श्रीमंती, ऊन आणि सावली आहे, ती आज असेल उद्या नसेल. एक दिवस आम्हाला हे जगत सोडून जायचं आहे. जाण्याच्या पूर्वी आपल्याला साधू संतांनी दिशा दिली, बाबा आपल्याला हे जगत एक दिवस सोडून जायचं आहे. काळाने ग्रासिले सावधान भारे, सावध व्हा, सावध व्हा. प्रत्येक ठिकाणी सूचना केल्या. झोपेल माणसाला या संसारामध्ये विषय अंध झालेल्या लोकाला सुद्धा आमच्या साधू संतांनी महाराज सावध केलं. सावधानतेचा इशारा दिला. ए बाबा आता जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा. दिवस धोक्याचे, माणसा सावधान, आता जागा. काळ तुमची वाट बघतोय म्हणून जागा. संसाराच्या दारात उद्याची स्वप्न रंगवू नका. जगणं मरणं तुमच्या हातात नाही. मानव परावलंबी आहे दोन गोष्टी, जगणं आणि मरणं या गोष्टीत. विज्ञानानं फार प्रगती केली. एक एक कॅप्सूल, एक एक टॅबलेट, एक एक सलाईन, एक एक इंजेक्शन हाय पॉवरचं आहे. पण इफेक्ट होऊ द्यायचं का ना होऊ द्यायचं हे त्याच्या हातात आहे. पांडुरंगा रे पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. पतंग रूपानं जीव या ठिकाणी उडतोय. एक दिवस काळ आपल्यावर अतिक्रमण करणार आहे, कारण जन्माला येतानाच मृत्यूचं तिकीट आपलं कन्फर्म आहे. एक दिवस आपल्याला हे जगत सोडायचं आहे. म्हणून काळाने ग्रासिले सावधान व्हावे. कुणा कुणाला ग्रासलं, महाराज म्हणता येथे उरो नाही आले अवतार. टोकाची भूमिका आहे, टोकाचं प्रमाण आहे. म्हणजे राम आले, कृष्ण आले, अवतारिक पुरुष आले. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जावंच लागलं. मग जावंच लागतं महाराज, पण त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्यासाठी तुम्ही एक करा, मरण येत नाही तोपर्यंत मरणाच्या अगोदर सावध व्हा. आयुष्य सरलिया
माणसानं मृत्यूची तयारी करून ठेवावी. मरणाआधी सावध भावे कीर्ती करूनी मरावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. नरदेह निदान लागले अति उत्तम सार उत्तम गती. देव होईल जे म्हणती ते देवची होती ते रिका चित्तीनं धरावी. मृत्यूपूर्वी माणसानं मृत्यूची तयारी करून ठेवावी. म्हणजे काय करावं? बँक बॅलन्स वाढून ठेवा. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये ज्या गरजू गोष्टी त्या अवेलेबल. महाराज म्हणता नाही, मी जाता जाता सांगून जाईन, जाता जाता सांगून जातो. फक्त एकच करा, मरणाच्या अगोदर दुसऱ्याच्या हृदयात जागा करून मरा. बँक बॅलन्स वाढवल्यापेक्षा, सातबाऱ्याला उतार्याला नावं जोडल्यापेक्षा, इतर हक्कात नावं लावल्यापेक्षा जर जमलं तर दुसऱ्याच्या हृदयात जागा करून मरा. वर्षानुवर्षे चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं जीवन जगा. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. स्वतःची सोडवणूक स्वतः करा. महाराज म्हणता आपल्याबरोबर आपलं भांडवल असलं पाहिजे, कारण एक दिवस हे जगत सोडायचंय. मृत्यूचं दुःख मानू नका, कारण मृत्यू हा आमच्या जीवनातला जीवलग सखा आहे. एकदा जिवंतपणी मरून पहा. महाराज म्हणण्यासारखा आनंद नाही, जगण्यासारखं टेन्शन नाही. जे जिवंत आहे ते लोडमध्ये आहे, ते टेन्शनमध्ये, ते मनोरुग्ण आहे. पण जे गेले त्यांचा सगळा संबंध संपला. तुकाराम बाबा निघून गेले, आता काही टेन्शन आहे का? कोणाचा कपडा द्यायचा आहे, याचा शिवायचा आहे, आता विजू दादाचं का सुनील दादाचं परपंचाचं बघायचं आहे का नाता सुनाचं, काही अजिबात नाही. आता जीवनातला सगळा संबंध संपला. आता या इहलोकाची यात्रा संपवली. स्वतःची सोडवणूक करा. महाराज म्हणता कारण या जगतामध्ये कोणासाठी कितीही पडलं तरी शेवटी फक्त पेटवायला सगळे असतात, जळायचंय ते एकट्याला, आणि तेच सांगायचंय दुसऱ्याच्या. आयुष्य सरली आटोन पासा गाती. 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 पुणे हो पडे मदड. पुणे हो पडे साबळे महाराज. सुभाषितकारांनी दिशा देताना सांगितलं, धनाने भूमून पशुवश गोष्टी भार्या गुरुद्वार जनस्मशानी देह चितायाम परलोक मार्गे आणि कर्मानुगो जीव गच्छेती एक. हा आपल्या कर्माची शिदोरी घेऊन आपल्याला जावं लागतं. संपत्ती स्थावर ठेवल्या ठिकाणी राहतं. आपल्याबरोबर काहीच येत नाही. धन मिळवले कोट्यानं कोटी संगे नयरे लंगोटी. आयुष्य सरली या कोणबा सांगाती आणि पुढे हो फजिती यमदंड. चुकीची समिदा आपण पदरी बांधून घेतली तर भविष्यात पुढच्या प्रवासात आपल्याला यमाचा त्रास होतो. पुढचा प्रवास कोणता? मृत्यू लोक सोडल्यानंतर स्वर्ग लोकाला जाताना 17 गावं लागतात. त्या 17 गावाच्या मुक्कामाच्या तयारीमध्ये, 12 गावाच्या मुक्कामाच्या तयारीमध्ये आपण आपल्याबरोबर आपलं गाठोडं पुण्याचं बरोबर घ्या, म्हणजे त्या प्रवासात आपल्याला त्रास होत नाही. म्हणून त्याची पायाभरणी अगोदर करायची आहे. पापाला थारा देऊ नका आणि पुण्य गोळा केल्याशिवाय राहू नका. पण पुण्य कोण्या स्टॉलवर आणि मॉलवर मिळत नाही, ते सेवेतून मिळतं. मग ती समाजसेवा असो, देशसेवा असो, किंवा संप्रदायामध्ये आपण भक्तीच्या मार्गावर वाटचाल करत असो. या पद्धतीनं अनेक प्रकारानं तुकाराम बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये सेवाभावी जीवन जगलं. आणि तेच संस्कार आपल्या लेकरांच्या रक्तामध्ये असल्यामुळे महाराज त्यांनी सुद्धा काही शाळेला त्या ठिकाणी महाराज काही संगणक वगैरे दिले, TV दिलीत काही शाळेंना. आताही त्यांची संकल्पना आहे. विजूदादांनी मला सांगितलं की महाराज आम्हाला काही मुलांना T-शर्ट द्यायचे, म्हणजे वस्त्रदान. फार गोड आहे. म्हणजे नामदेव महाराजांनी दगड धोंड्यावर कापडं टाकली. तुम्ही महाराज आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीनं नादुरुस्त गरजू लोकाला तुम्ही ही संकल्पना वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ करतात. त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी तुमच्या जीवनाला दिलेली दिशा आज स्वर्गात प्रवास करताना ते हसत मुखानं करतील. हे खात्रीपूर्वक सांगतो का माझी मुलं चांगली निघाली. मुलगा असाच असावा, काय का तो आई वडिलाशी कनेक्ट असावा. जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, पुत्र तया ते म्हणती, भागवतकार म्हणतात. आपल्या पू नावाच्या नरकातून आईकडील 21 पिढ्या आणि बापाकडील 21 पिढ्या अशा 42 कुळाचा उद्धार करण्यासाठी आमचा मुलगा हा सात्विक असला पाहिजे आणि तो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी झाला पाहिजे. गरजू लोकाला त्या ठिकाणी त्यानं मदत केली पाहिजे. उघड्या माणसाच्या अंगावर कपडा टाकला पाहिजे. भुकेलेल्याला अन्न दिलं पाहिजे. तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे. हाच पांडुरंगाचा भक्तीचा मार्ग आहे.
लक्षात असू द्या. उगाच काहीतरी टिळे टोपी माळ देवाचे गबाळण वागवी ओंगाळ पोटासाठी अजिबात नाही. इथं सेवाभाव असला पाहिजे आणि तो सेवाभाव आपल्या वडिलांनी आपल्यावर संस्कार घडून दिले, पद्मावती आजीने आपल्यावर संस्कार दिले. आता जबाबदारी बाबांनी तुमच्यावर टाकली. विशेषत्वानं खऱ्या अर्थाने संगीताताई आणि वर्षाताई या दोन सुनांवर ही जबाबदारी आहेत. काय का इथून पुढं पद्मावती आजीला इथून पुढं सासू म्हणायचं नाही. मग ती आमची जन्मदाती आई आहे. आमचा सासरा बापाच्या ठिकाणी होता, मुलीप्रमाणे वागवलं आणि आज त्यांनी आमच्यावर हे संस्कार दिले. म्हणून कारण महाराज छायाताई, भारतीताई आणि जयाताई या दुसऱ्या कुळात गेल्यात आपल्या वडिलांचं नाव वाढवण्यासाठी, कुळाचं नाव वाढवण्यासाठी. आणि आम्ही त्या कुळातून या कुळात आलो. आता आम्हाला आधार द्यायचा आहे, कारण आमच्या आधाराची गरज आहे आमच्या आईला. अशी मनात संकल्पना तुम्ही बांधाल. सुशिक्षित आहात, सुसंस्कृत आहात, रक्तात नामदेव महाराजांचे गुण आहेत आणि त्याच परंपरेनं आपल्याला त्यांची सेवा करायची. हीच खरी तर तुकाराम बाबाची सेवा ठरेल. आणि म्हणूनच भक्तीच्या मार्गामध्ये तरण्यासाठी महाराज म्हणता अवघड करूच नका. जप तप यज्ञ याग दान महाराज अजिबात नका करू. मग फक्त हाच उपाय सोपा आहे राव. उपाय तो सोपा नामाचा गजर. उपाय तो सोपा नामाचा गजर. उपाय तो सोपा नामाचा गोड गाणं आहे राव तुमचं. महाराज म्हणता उपाय येतो सोपा नामाचा गजर. नकरी विचार पुढे काही, पुढचा काहीच विचार करू नका. जे आमच्या वाडवडिलांनी केलं ते आम्हाला पुढे करायचंय. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा या न्यायानं. म्हणून उपाय फक्त एकच आहे, नामाचा गजर अखंड. मग कसा करायचा नामाचा गजर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. असाच करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. शाबास. वाह. टाळी टाळी वाजवा. तुकाराम बाबासाठी वाजवा. हा. शाबास. वाह. हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. जय 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 विठोबा आरविनेकरांना टाकून देतो. यथामती यथाव का धावत्या वेगामध्ये अभंगाचा सरळ शब्दाचा भाव आपल्या समोर ठेवला.
वेळ आपली संपली. या ठिकाणी राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील बरीच मान्यवर आहे. त्याचप्रमाणे आमच्या विजू सरांच्या खरं तर जिथं ते ज्या शाळेवर काम करत आहेत तिथले सर्व शिक्षक स्टॉप, तालुक्यातला शिक्षक स्टॉप, अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे एस टी महामंडळाचे खरं तर आदरणीय सुनील भनवर प्रेम करणारे, या परिवारावर प्रेम करणारे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत. गावातील सुद्धा बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. थोडं 2 मिनटं आपल्याला त्या खरं तर बाबांसाठी आदरांजली या ठिकाणी द्यायची आहे. आणि विशेषत्वानं जे काही टी शर्ट या ठिकाणी ज्या शाळेला द्यायचे आहेत, आज खरं तर काळाची गरज आहे. ग्राउंड लेवलच्या झेडपी शाळा आणि महामंडळाच्या बस वाचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अभियान केलं जातं आणि आज ती काळाची गरज आहे. अनेक प्रवाशांना, गरजू लोकाला प्रवासासाठी एस टी महत्त्वाची आहे आणि तळागाळातील गरीब माणसाला झेडपी शाळा महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी सरकार जे काही कटू निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत त्याला प्रतिबंध आपण सर्व जनसमुदायानं केला पाहिजे. आणि अशा विशेषत्वानं या ठिकाणी आज एस टीमध्ये आणि शाळेमध्ये काम करणारी 2 असणारी पवित्र रत्न बाबांनी आपल्याला समाजसेवेसाठी दिलीत. आज या लेकरांना दुःख पेलवण्याची शक्ती, ऊर्जा भगवंत या परिवाराला देवत अशा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी काही ठराविक मंडळीची कृपया उठू नका, मावशी 2 मिनटं बसा. आणि पुरुष वर्गसुद्धा, मी सांगतो माझं कीर्तन ऐकलं ना ऐकलं मला त्याच्याशी काही लेणं देणं नाही, पण महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही श्राद्धाला आलेत, तुकाराम बाबाला तुम्ही उठू नये हीच खरी श्रद्धांजली असेल असं मी नमूद करतो. आणि मला माहीत आहे इमानदार माणूस उठणार नाही श्रद्धांजल्या होईपर्यंत. आम्ही आता प्रमाण सिंगल करतोय 2च मिनिटामध्ये आणि लगेच जय विठ्ठल करणार आहे आणि माईक आयोजकाच्या ताब्यात देणार आहे. म्हणा शेवटचं चरण. एक जनार्दनी तुकार अंधळ, एक जनार्दनी तुकार ठिकाणी या बारक्या लेकरांना टी शर्ट म्हणजे वस्त्रदान, ज्ञानदान झालं, पिंडदान झालं, वस्त्रदान या ठिकाणी या व्यासपीठावर होत आहे आणि अन्नदान बाकी आहे. परिवाराच्या वतीनं कुणीही विनमुख जाऊ नये ही सुद्धा विनंती करतो. आणि जाता जाता हे सूत्र ज्या संतांनी सांगितलं त्या नामदेवराच्या पवित्र चरणारविंदी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची खरं तर त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्यांच्या समकालीन संत विचाराला पुष्टी देऊन साधू संताचं भजन करावं म्हणून आपण साधू संताचं भजन करू. ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, नटराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, हा बोली जय तुरे देवा तुरे उत्तरे, नाही विचारला विकार मी आपुरा, तुका मना जाणे जरा रटाया डायरेक्टर या निकले. आज या ठिकाणी श्रद्धेय तुकाराम बाबा निरगुडे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित सर्व माता पिता, पितृतुल्य सज्जन हो, या ठिकाणी तुकाराम बाबांच्या बाबतीत आपण सर्वांनी प्रत्यक्ष त्यांनी कसं जीवन जगलं हे अनुभवलेलं आहे आणि एवढी महान ज्येष्ठ आणि गावातील सर्वांना आदर्श वाटणारं असं जीवन त्यांनी आपलं व्यतीत केलं आणि त्यांच्या जाण्यानं या परिवाराला निश्चितपणानं दुःख झालं. परंतु त्यांनी जो आदर्शाचा रस्ता मार्ग या परिवाराला दिलेला आहे, अतिशय संस्कारक्षम असं कुटुंब त्या ठिकाणी त्यांनी घडवलं. त्यांच्या ठाई असलेला सामाजिक बांधिलकीचा सेवाभाव या ठिकाणी हे कुटुंब पुढे देखील कशा पद्धतीने जोपासते हे आपण बघत आहोत.
त्यांच्या दशक्रियाविधीच्या वेळेला देखील या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सुनील भाऊ आणि विजय भाऊ यांनी गावातील जे आपल्या दापूर गावातील ज्या शाळा आहेत त्यांना या ठिकाणी LED दिले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना कशाची आवश्यकता आहे हे शोधत त्या ठिकाणी निरगुडे सरांनी ही कल्पना पुढे आणली आणि वर्षापूर्वी या ठिकाणी या शाळांना अशा पद्धतीची मदत केली. आणि आज बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं देखील त्यांनी असाच सामाजिक बांधिलकीतून सेवाभाव जोपासण्याचा निश्चय केला. त्यांची ती कल्पना पाहून निश्चितपणानं आपणा सर्वांना त्याचा अभिमान वाटेल अशी ही कल्पना आहे. तर गावामध्ये दापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे ही मॉडेल स्कूल झालेली आहे, आदर्श शाळा झालेली आहे. आणि या आदर्श शाळेसाठी विद्यार्थ्यांना नुकतेच त्या ठिकाणी हाऊस निर्मिती करण्याच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी 4 प्रकारचे T-शर्ट 4 गटामध्ये विद्यार्थ्यांना हवे होते. आणि नेमकंच त्या ठिकाणी ते त्यांना समजल्यानंतर वर्षश्राद्धाच्या निमित्तानं शाळेतील ह्या जवळपास 250 मुलांना सरांनी आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं 4 कलरमध्ये T-शर्ट उपलब्ध करून दिलेले आहे. महाराजांनी यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं तुकाराम बाबांचा सेवाभाव आपल्या कीर्तनातून सांगितला. त्यांच्या अमृतवाणीतून त्या ठिकाणी आपणा सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं. जीवनाचं सार कीर्तनातून सांगितलं. तर या निमित्तानं प्रथमतः मी ते महाराजांचं चव्हाण महाराज धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर येवला यांचं देखील निरगुडे परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि ते जे मुलं या ठिकाणी आलेले आहेत यांना हे T-शर्ट सुपूर्द केले जाणार आहेत. निरगुडे परिवारातील सर्व सदस्य आणि त्याचबरोबर शिक्षण विभागातील उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी सांगळे साहेब, त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी लांबगे साहेब आणि बारगळ भाऊसाहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले केंद्र प्रमुख, गावातील आपल्या शालेय सल्लागार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य काकड मोहनराव काकड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी हा संपूर्ण निरगुडे परिवार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना ही T-शर्ट प्रदान केले जात आहेत. ते त्या विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी 4 विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांचे जे T-शर्ट आहे ते मुख्याध्यापकांकडे या निमित्तानं सुपूर्द केले जात आहे. आणि या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाबांना उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली देखील अर्पण करतो. शिक्षण विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील सांगळे साहेब. कैलासवासी तुकाराम दादा निरगुडे यांचा आज वर्ष या ठिकाणी आपण सर्व जनसमुदाय जमलेला आहे. त्यांच्या या वर्षश्राद्धानिमित्त त्यांची आठवण राहावी त्या निमित्ताने त्यांचा मुलगा जे शिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि नुकतेच ते केंद्रप्रमुख पण झालेले आहेत. तर त्यांनी अशी सदिच्छा व्यक्त केली की मी माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी त्यांनी दशक्रिया विधीच्या वेळेला देखील ई-लर्निंग साहित्य शाळांना दिलं होतं. तर आता त्यांनी संपूर्ण गोंदिया या शाळेचा जेवढा पट आहे त्या पटाला पूर्ण T-शर्ट दिलेले आहेत. त्यामुळं अशा ह्या दशक्रिया वर्षश्राद्ध या निमित्ताने आपण समाजसेवाचा एक भाग आहोत. समाजाचा काही व्रत आपण पेललं पाहिजे आणि आपलं ते देणं आहे या भावनेतून त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या या परंपरेचा आणि त्यांनी हे दिलं आहे त्याचा मी शिक्षण विभाग पंचायत समिती सिन्नरच्या वतीने त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि स्वर्गीय दादांना विनम्र अभिवादन शिक्षण विभागाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. आज श्रद्धेय तुकाराम बाबा निरगुडे यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत आहे. या ठिकाणी आमचे सन्मित्र श्री विजय निरगुडे सर हे सध्या केंद्रप्रमुख या पदावर काम करत आहेत. आम्ही
नाशिक जिल्हा केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीने या ठिकाणी श्रद्धेय तुकाराम बाबा निरगुडे यांना मनापासून सहृदयतेने श्रद्धांजली अर्पण करतो।